वर्तमान आंबेडकर सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण बाजूला थांबायचे, माध्यम प्रतिनिधींना जागा द्यायची। या ठिकाणी या ऐतिहासिक पत्रकार परिषदेसाठी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर, शिवसेना नेते सुभाषजी देसाई, शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेनेचे नेते विनायक सावंत, अरविंद सावंत, मुंबईचे अध्यक्ष वंचितचे अबुल हसन आणि युवकचे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी मंचावर स्थानापन्न झालेले आहेत। मी शिवाजी सैन्य संघटनेचंही संजय त्याला म्हणजे जरा स्टार्ट नाही, एक मिनिट तुम्ही एक कोणतरी प्रास्ताविक करा, बसून बोला। शिवाजी साहेब प्रास्ताविक करतात। हा ना, आज या ठिकाणी आंबेडकर भवन येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पक्षाच्या वतीने आणि ट्रस्टच्या वतीने त्यांचं स्वागत करावं अशी विनंती मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना करतो। धन्यवाद। उद्धवजी बाळासाहेबांच्या ठिकाणी स्वागत करत आहेत। धन्यवाद। यानंतर मी शिवसेना नेते सुभाष देसाई या ठिकाणी शिवसेना नेते सुभाष देसाई यांना मी विनंती करतो की या पत्रकार परिषदेचं प्रास्ताविक त्यांनी करावं। शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी सर्व नेते आणि पत्रकार बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी एक ऐतिहासिक घटना घडत आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये गेले काही दिवस चर्चा सुरू होती। शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे अलीकडे आणि दोन्ही पक्षांनी, त्याचप्रमाणे या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी असा निर्णय घेतला की सध्या जे देशामध्ये वातावरण आहे आणि देश एका हुकुमशाहीकडे वाटचाल करीत आहे, जनतेला माजवलं जात आहे आणि एका प्रकारे देश भरकटवण्याचीच प्रक्रिया सुरू आहे की काय अशी रास्त भीती वाटावी अशी परिस्थिती निर्माण होते आहे। आणि म्हणून या दोन्ही पक्षांनी आपल्या देशाच्या भवितव्याचा विचार करून, राष्ट्र प्रथम याचा विचार करून एकत्र यायचं ठरवलंय आणि जे काही पुढे संकट वाढून ठेवलेलं आहे किंवा ज्याचे संभाव्य संकट म्हणता येईल त्याला रोखण्यासाठी ह्या दोन्ही शक्तींनी एकत्र येण्याची नितांत आवश्यकता लक्षात घेऊन हे युतीची घोषणा करण्यासाठी ह्या दोन्ही पक्षांचे हे दोन प्रमुख नेते माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय प्रकाश आंबेडकर हे आज या व्यासपीठावरून आपणाला आपल्या मार्फत सर्व महाराष्ट्राला आणि देशाला आज 23 जानेवारी आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे, आनंद आहे की ज्या एका स्वप्नाची महाराष्ट्र
महाराष्ट्रातील जनता आतुरतेने वाट पाहत होती. यापूर्वी सुद्धा हा प्रयत्न झाला होता, नाही अशा भाग नाही. पण प्रकाशजी आणि आम्ही आज पहिल्या प्रथम एकत्र एका व्यासपीठावरती आणि पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी म्हणून या वास्तूमध्ये आलेलो आहोत. आणखी एक गोष्ट आनंदाची म्हणजे साहजिकच आहे, आंबेडकर आणि ठाकरे ह्या नावाला एक इतिहास आहे, एक पार्श्वभूमी आहे. माझे आजोबा आणि प्रकाशजींचे आजोबा हे समकालीन आणि एकमेकाचे स्नेही होते. दोघांनी त्यावेळेला समाजातील वाईट रूढी परंपरा याच्यावरती प्रहार केले, आघात केले. त्याच्याबद्दल आम्ही दोघांनी काय सांगण्याची आवश्यकता नाहीये. आणि आता जे राजकारणामध्ये चाललेलं आहे, राजकारणामध्ये काही वाईट परंपरा आणि चाली ते एकत्र येऊन देश प्रथम हा जो एक आता सुभाष देसाई तुम्ही जो शब्द वापरला तो फार महत्वाचा आहे. प्रथम देश ही, कारण एक भ्रम पसरवला जातो आणि नेहमी हुकुमशाहीकडे वाटचाल ही अशीच होते. नेमकं त्याच एक वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी घटनेचं महत्व, संविधान हे त्याचं महत्व आणि पावित्र्य आभारित ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत. त्यांना आता काल परवाकडे आपले माननीय पंतप्रधान मुंबईत येऊन गेले. निर्माण करायचं, निवडणुका आल्यानंतर त्यांचा म्हणजे गरिबांचा उदो करायचा, गरिबांनी मतदान केल्यानंतर जाहीरनामा आपण जर काढला तर त्या जाहीरनाम्यामध्ये शेवटचं असणारं एक कॉलम होतं, उपेक्षितांचं राजकारण केला किंवा मर्यादित करण्याचा असणारा प्रयत्न केला. पण तो आम्ही जुमानलो नाही, आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो आणि अपेक्षा आम्ही असणारं या ठिकाणी बघतोय. जिंकून येणं हे करण होईल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतोय. ह्या महाराष्ट्राची सत्ता 169 कुटुंबामध्ये होती, त्याच्यामध्ये 10 कुटुंबात असताना वाढ झालेली आहे. नातेवाईकांचं राजकारण जर जसं वाढत गेलं तस तसं महाराष्ट्रातलं परिस्थिती आहे. नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एका काळी अर्थव्यवस्थेमध्ये त्या इंडस्ट्रीची गरज होती आणि ती आपण असताना भागलो. पण आज असताना शेतीला जोडधंदा आपण असताना म्हणतो, पण शेतीची प्रक्रिया करणारे उद्योग, व्यापारी आणि भांडवलदार याच्या हातामध्ये जाणार नाही याची जर दक्षता आपण घेतली तर मी असताना म्हणतो की द्यावोसला जाऊन असताना मोठमोठे लाख प्रोजेक्ट कधी आलेले मी पाहिलेले नाही, फक्त त्या ठिकाणी होतात. पण या शेतीवरती पिकणाऱ्या प्रक्रिया करणारी यंत्रणा जर उभी राहिली तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट होऊ शकतं आणि एक नवी दिशा त्या ठिकाणी देत आहे. अनेक असे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती चर्चा करू, आमच्या बरोबर येतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. कारण हा लढा मी काही वेगळ्या मार्गाने करतो. नरसिंहराव ज्यावेळेस पंतप्रधान झाले, तुम्ही त्याच्या पुढे काय केलं तेवढं मला सांगा. पुण्याचा असणारा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे. त्यांनी खरंच आरोप केला असेल, खरंच पैसे खाल्ले असेल तर त्यांच्या कोर्टात घेऊन जा, केसेस चालवा आणि जेलमध्ये जा. पण कोर्टात जायचं नाही, जेलमध्ये चालवायच्या नाही आणि फक्त लिडरशिपवरती असणारा जो आक्षेप घेण्याचा असणारा भाग आणि कॅरेक्टर रेसिग्नेशन करण्याचा जो भाग चाललेला आहे तो सगळ्यात मोठा डेंजरस मी असताना त्या ठिकाणी मानतो. आपण कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. एक दिवस आपलाही असणारा अंत होणार आहे.
तसा नरेंद्र मोदी यांचाही अंत होणार आहे. त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी लिडरशिप, दुर्दैव मी असं म्हणेन की त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा लिडरशिप संपवलेली आहे, वरती येऊ दिलेली नाही. मला अनेक मंत्री त्यांच्यातले असताना भेटतात आणि सांगतात की आम्ही असताना फक्त फायली उचलून घेऊन जायचं आणि काढायचं एवढंच आमच्याकडे कामकाज राहिलेलं नाही. बाबासाहेबांनी असं एकदा म्हटलं होतं, क्रायसिस मध्ये पॉलिटिकल लिडरशिप ही डेव्हलप होत असते आणि एखादी आता असताना क्रायसिस या ठिकाणी डेव्हलप झाली तर मला कुठेही नॅशनल पॉलिटिकल लिडरशिप त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून स्टेटमेंट आम्ही जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये राष्ट्र हा सगळ्यात महत्वाचा असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. ती पॉलिटिकल लिडरशिप असणारी डेव्हलप झाली पाहिजे, तिला उभारली पाहिजे, तिला प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि ते काढण्यात महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्राच्या बाहेरचं असेल, जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि प्रादेशिक पक्ष स्वतःचं लिडरशिप आणि स्वतःचं संघटन उभं करणार असतील तर त्यांना आमच्याकडून नेहमीच मदत राहील, पाठिंबा राहील. पुढे आम्ही दोघं मिळून या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू आणि राजकारण हे मुद्देशीर आणि विवेक आणि नीतिमत्तेवरती येईल एवढं बघण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढं मी आपल्या समोर सांगतो, थांबतो. आपण मी माईक तुमच्याकडे फिरवतो, मी माईक फिरवतो आणि पोहोचवा द्या. दोघंच एकत्र आलेला आहोत. काँग्रेसनी त्याला अजून असं स्वीकारायचं आहे, स्वीकारतील अशी मी अपेक्षा करतो. मी मगाशी म्हणालो की शरद पवारांचा आमचा असताना फार जवळचं शक्य होतं, किती होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण या आघाडीमध्ये ती येतील अशी आम्ही असताना अपेक्षा करतो किंवा त्यांना असताना आम्ही विनंती करू. एक मिनिट, माझं उत्तर थांबा ना. त्यांच्या प्रश्नाला प्रकाशजींनी उत्तर दिलेलं आहे. प्रकाशजी, आपण आपले आणि राष्ट्रवादी किंवा पवारसाहेबांबरोबरचे संबंध सांगितले. आमचे सुद्धा 3 वर्षापूर्वीपर्यंत कसे संबंध होते हे जगजाहीर आहे. परंतु ज्या वेळेला आमच्याही असं लक्षात आलं की फसवणुकीचं राजकारण सुरू होत आहे त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला. तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र येतील का, एकत्र कसे येऊ शकतील, एकत्र आल्यानंतर आमच्यावरती सुद्धा फार वाईट विचित्र आरोप झाले. पण त्या सगळ्या आरोपांना आणि आरोप करणाऱ्यांना राजकारण आम्ही वर्ष हे सरकार, महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार आपण यशस्वीपणाने चालवतो. मुळामध्ये हेतू चांगला असेल तर सगळ्या गोष्टी पुढच्या चांगल्या होतात. आणि मी मुद्दामून आपल्यासमोर माहिती देऊ इच्छितो की असं काही नाही आहे की काल रात्री आम्हाला स्वप्न पडलं की चला आपण एकत्र येऊ नाही. एक गोष्ट नक्की की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र आल्यानंतर 3 पक्षांचे काही मित्र पक्ष आहेत. मग आमचं असं ठरलं की महाविकास आघाडीमध्ये ज्या त्या पक्षांनी आपापल्या सांभाळायचं आणि एकूण जर आपण एकत्र आलो नाही तर मग वैयक्तिक युतीला काय फायदा आहे. वैयक्तिक म्हणजे 2 पक्षाची युती केली आणि महाविकास आघाडीमध्ये काहीतरी 3 तिघड्या असं करून ठेवलं तर मग या भारत किंवा देश प्रथम हा जो काही सामायिक हेतू आहे त्या हेतूलाच तडत. घोषणा झाली आहे. महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या आहेत. म्हणजे जागा वाटप कसं होणार आहे आणि ही युती कशी दिसणार आहे. ही युती विजयी दिसणार आहे. अजूनही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आम्ही तर सांगतोय पहिल्या दिवसापासून निवडणुका घ्या, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. हे माझं त्याही वेळेचं आव्हान, जेव्हा आमची युती नव्हती तेव्हापासूनचं आव्हान आज सुद्धा कायम आहे. लवकरात लवकर ह्यांनी निवडणुका घ्याव्याच. मग जागा वाटप काय असेल, कसं काय असेल तो प्रश्न आमचा आहे. आम्ही तो विचार केल्याशिवाय आम्ही एकत्र आलेलो नाही. पण आज सुद्धा माझं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या गद्दारांना म्हणा आणि त्यांच्या गद्दारांच्या राजकीय बाबदाऱ्याला आव्हान आहे की हिंमत असेल तर लवकरात लवकर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहे. राष्ट्रवादीविषयी प्रकाश आंबेडकर साहेबांनी बोलले
ते शिवसेनेच्या म्हणजे महाविकास आघाडीमधला तिसरा पक्ष शिवसेना म्हणून त्यांचे ज्या काय जागा असतील त्या जागांमधून वंचित बहुजन आघाडीला द्यावे. महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान असेल असं अजितदादांचं म्हणणं आहे. नाही, महाविकास आघाडीमध्ये स्थान असणार. शेवटी अजूनही कोणी कोणत्या जागा लढायच्या हेच मुळामध्ये ठरवण्याची वेळ आलेली आहे, आता गरज आहे. आणि ते ठरवल्यानंतर कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा, हा जागा ठरल्यानंतर मग कोणी कोणत्या मित्रपक्षाचं कसं हे करायचं, जसं आता विधान परिषदेच्या बाबतीत झालं, केली ना, आम्ही एकमेकाला मदत केली. त्याच्यामध्ये सुद्धा अगदी नागपूरला आम्ही अर्ज भरला होता पण मागे घेतला. नाशिकची जागा ही काँग्रेसला सोडली होती, काँग्रेसच्या उमेदवारांनी काय ते करू नये ते केलं. त्याच्यानंतर मग आम्ही अपक्षाला तिथल्या पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगीताई पाटील सगळ्यांनी मिळून केलं. अमरावतीची जागा काँग्रेसने जिंकलेली होती ती आम्ही काँग्रेसला सोडली, पण काँग्रेसने आमचा माणूस उमेदवार म्हणून केला, आम्ही काही त्याला म्हटलं नाही. त्याच्यामुळे हे सामंजस्याचं तर मग मला असं वाटतं एकत्र येण्याचं नाटक कोणी करू नये. उद्धव साहेब या उद्धव साहेब इथे उद्धव साहेब इथे साहेब इथे ठाकरे परिवार ने कभी भी जात पात की राजनीति नहीं की है. आज इस गठबंधन के दौरान आपने कहा है कि आपकी प्राथमिकता राष्ट्र होगी, तो क्या ऐसे में समझा जाए कि यहाँ से पॉलिटिकल लाइन तो बात अलग थी, लेकिन मैंने जो मेरे पिताजी ने कहा है वही बात मैं दोहराता हूँ और उसी राह पर हम चले गए. और इसके आगे जाकर मैंने कहा कि पिताजी ही क्यों, मेरे जो दादाजी थे और हमारे दोनों के दादाजी, उन्होंने उस वक्त जो हमारे धर्म में पूरी कुछ हाँ थोडं हिंदी माझं हा एक आता फायदा होणार आहे मला गलत प्रथाएं थी उसका विरोध किया. तो हमेशा देश हित सबके सामने, पहले देश नहीं रहेगा तो हम क्या रहेंगे. आणि हिंदुत्व आमचा श्वास आहे, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, हिंदुत्व म्हणजे काय आहे हे सगळं प्रकारची ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता जे काही शिवसेना पुढे येते ते आम्हाला मान्य आहे. उद्धवजी आज युतीची घोषणा होते आहे. यापूर्वी अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये खास करून मुंबई महानगरपालिकेसंदर्भात जागा वाटपाची काही प्राथमिक चर्चा झालेली आहे का? दोन्ही पक्षाकडनं काही आकडे समोर आलेले आहेत का? हे असे सगळे प्रश्न तुम्ही विचारण्यापेक्षा माझं पुन्हा एकदा या सरकारला आव्हान आहे, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. मग आमच्या युतीचा जागा वाटप काय झालेलं आहे, कसं झालेलं आहे. पण शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांचे इतर जे संबंध पाहतात हे संबंध सुधारावे यासाठी आपण व्यक्तिशः काही नक्कीच करणार ना. म्हणून मी तर असंच म्हणेन की त्यावेळेला आम्हाला गृहीत धरून राजकारण केलं गेलं होतं 2-3 वर्षापूर्वी की शिवसेना काँग्रेससोबत जाऊ शकत नाही, शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही. त्याच वेळेला मला असं सांगत होतं की बघा राष्ट्रवादी बरोबर चाललंय, पवार साहेबांचं लौकिक तुम्हाला माहिती आहे, तरी पण दगा देतील. हे मी जाहीर भाषणात सांगितलेलं आहे. मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी दगा दिला. म्हणजे एकूण जे राजकारण चाललेलं आहे की आता दुसऱ्याचं घर फोडून स्वतःचं घर सजवणारी अवलाद जी सत्तेवरती येऊ बघते ती जाळून टाकण्याची आज गरज आहे. आणि त्याच्यासाठी गरिबांचा आणि सगळ्यांचा जो धर्मनिराश झालेला आहे तो दूर करण्याचं लावतं. माझा प्रश्न प्रकाशापर्यंत साधारण आहे. बाळासाहेब, आता उद्धव साहेबांनी त्याच्या हिंदुत्वाबद्दल सांगितलं नाही. आतापर्यंत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी किंवा प्रामुख्याने हिंदुत्वाचा मुद्दा होता. उद्धव साहेबांनी जे हिंदुत्व सांगितलं सर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, ते स्वीकार्य असेल का वंचित बहुजन आघाडीला? ते मी मागे त्या दिवशी म्हणालो होतो की प्रबोधनकारांचं ते हिंदुत्व होतं आणि त्यांनी असणारं जे चाललेलं होतं त्याच्यावरती चालण्याचा असणारा भाग शिवसेनेचा असल्यामुळे समाज सुधारण्याची गरज जी होती ती तुम्हाला असणारा काही वेळेस कडवटपणाने घ्यावी लागते आणि ती प्रबोधनकारांनी घेतली. त्याच्यामुळे ती लाईन सुरुवात राहील असं मी अगोदरच आम्ही ठरवलं असल्यामुळे ती लाईन पुढे जाईल आणि हळूहळू आपल्याला दिसण्यात येईल की कशा पद्धतीने जायचंय. निगेटिव्ह राजकारण जे आहे हिंदुत्वाचं सध्या RSSचं आणि BJPचं द्वेषाचं जे आहे ते आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात, आम्ही मुसलमानांच्या विरोधात आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र या असं जे आहे याच्यापेक्षा समाज व्यवस्था एकत्र कशी आली पाहिजे, कुठच्या मुद्द्यांवरती आली पाहिजे, ती कशा पद्धतीने येईल याची असणारी मांडणी आम्ही करत जाणार आहोत.
मैं कई दिनों से यहाँ आना चाहता था लेकिन कोई बुला नहीं रहा था मुझे. असेल की एकंदरीत उशीर झालाय का आंबेडकर तुमच्याकडून आता ते म्हटले की आम्हाला कोणी बोलवलं नव्हतं. नाही, उशीर कोणत्याही गोष्टीला होत नसतं. उशीर झाला तरी चालेल, पण सुरुवात होण्याची गरज असते. ती सुरुवातच झाली. आंबेडकर साहेब, एक प्रश्न आहे की मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नुकसान केलं. त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला यावेळेस सहन करण्याच्या स्थितीत नाही असं दिसतं. त्यामुळे एक सेकंद, त्यांनी उत्तर देण्याच्या आधी गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला यांनी नुकसान केलं असेल, पण आम्ही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातच लढलो होतो. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे असं वारंवार बोललं गेलं होतं. शिवसेनेचीच काही युती होते ती त्यांनी आज आरोप केले होते. मग आता पुन्हा एकदा शिवसेनेची युती भाजपच्या बी टीम बरोबर झाली असं म्हणायचं का? जिथे भाजप बरोबर आमची युती होते आणि त्यांनी आम्हाला दगाफटका केल्यानंतर मग किती टीम ABCD काय करायचं, म्हणजे आमची एक टीम बरोबरच युती असताना त्यांनी ती युती त्यांच्या स्वार्थापायी मोडली. आणि अत्यंत नेमकेपणाने प्रकाशजींनी सांगितलं की आत्ताचं जे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या नेतृत्वाची एक फळी कापून टाकलेली आहे. म्हणजे नेमकं यांना राजकारणात करायचंय काय, यांना शत्रू विरोधक नको आहे, ठीक आहे, मी समजू शकतो राजकारणामध्ये विरोधक असायला पाहिजे, पण त्यांचा पराभव करणं, पण यांना मित्रही नको. म्हणजे मग नेमकं साधायचं काय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे आता आमचं तुम्ही आम्हाला एका धर्म याच्यावरती प्रश्न विचारण्यापेक्षा आज देश कसा वाचवायचा, कारण देशाची वाटचाल ही सरळ सरळ हुकुमशाहीकडे चालल्याचं दिसतंय. आता जी काही न्याय व्यवस्था म्हणून शिल्लक राहिलेली आहे त्या न्याय प्रणालीला, न्याय व्यवस्थेला सुद्धा दमदाट्या केल्या जात आहे. हे कोणत्या लोकशाहीचं द्योतक आहे. म्हणजे तिकडे यांना न्याय संस्था सुद्धा आपल्या बुडाखाली घ्यायचे, इतर संस्था यांच्या बुडाखाली पाहिजेत. मग असं सगळं असेल तर देशात लोकशाही कुठे राहिली. मग जी काय काल आज त्यांना साक्षात्कार झालेले आहे रिजिजूंना की काय राज्य घटना ही सर्वोच्च आहे, त्या घटनेमध्ये बसतंय का, त्या घटनेत हे बसतंय का. घटनेने प्रत्येकाचे अधिकार हे आखून रेखून दिलेले आहेत. मग तुमच्या अधिकारावरती मी अतिक्रमण करणं हे कसलं द्योतक आहे. म्हणजेच काय की आम्ही तेवढेच देशाचे तारणहार, आम्ही तेवढेच घटनेचे रक्षक, हा एक सर्वदूर समज करायचा, भ्रम पसरवायचा आणि त्याच्या आडून मला पाहिजे तेच करणार, हे जे काय चाललेलं आहे ना ते मोडून काढण्यासाठी आमची युती आहे. मला असं विचारायचं की आठवले गट भाजपसोबत गेल्यानंतर कोण बोलतंय. अच्छा खाली, हा आम्हाला असं तळागाळातले प्रश्न पाहिजे. मला असं म्हणतं की आठवले गट भाजपसोबत गेल्यानंतर आता कुठेतरी एक बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करण्यासाठी आणि वोट इक्वेशन्स एकत्र आणण्यासाठीची युती असं म्हणायचं. कोणाला प्रश्न आहे. मी आपला कोणाबरोबर गेलोच नव्हतो, मी आपले एकटंच लढत होतो. त्याच्यामुळे बॅलन्सिंग करण्याचा प्रश्नच राहिला नाही. त्याच्यामुळे आता असणारा जो आहे ही पॉलिटिकल युती, सोशल युती असं आपण असं समजलं तर अधिक चांगलं होईल. मैंने कहा ना उत्तर दिया. के साथ जा रहे हैं राष्ट्रवादी और एनसीपी और कांग्रेस के साथ आपका कैसा आगे गठबंधन कैसा रहेगा, आपकी राजनीति उनके साथ कैसी रहेगी. देखिए सवाल जो आपने जो पूछा है वो लोकसभा के वक्त जो है कांग्रेस और एनसीपी दोनों का ये सवाल था कि हम लोग कह रहे थे कि हम उनके साथ आने के लिए तैयार है और हम लोग की मांग ये थी 12 लोकसभा की सीटें हैं कि जो एनसीपी और कांग्रेस 5 बार हारी हुई है, जो जीती नहीं है. हम उनसे ये कह रहे थे कि भाई इन 12 सीटों में से आप हमसे शेयर कर लीजिए. कांग्रेस शेयर करने के लिए तैयार नहीं. अब वजह क्या है मैं आज नहीं बताना चाह रहा हूं, लेकिन जब उनको पता चला कि एमआईएम के साथ में हम लोगों का जो समझौता था वो उनके लिए दिक्कतें खड़े कर रहा है,
तो उन्होंने ही आरोप लगाया, कांग्रेस और एनसीपी ने आरोप लगाया कि हमको जो है वो बीजेपी ने खड़ा किया। सवाल यह है कि उनको जीतना था या हारना था। पिछले लोकसभा के इलेक्शन में हम लोग 65 लाख वोट लिए थे। अगर उसकी जोड़ अगर एनसीपी और कांग्रेस में हो जाती तो शायद मेरे ख्याल से 20-20 सीटें दोनों जीतते, ऐसी एक परिस्थिति है। सवाल यह है कि इसमें अगर कोई तथ्य होता तो लोग हमारे पीछे नहीं होते, लेकिन कांग्रेस की जो रणनीति थी, एनसीपी की जो रणनीति थी उस वक्त थी, अब मेरे ख्याल से उसको पीछे छोड़ना चाहिए। जो बातें हो गई उसको हम लोगों ने भूलना चाहिए, नया रास्ता अपनाना चाहिए। और इसलिए मैं नया रास्ता अपनाने से कह रहा हूं कि जो डिक्टेटरशिप आ रही है, आज मैं लोगों से कह रहा हूं कि आज तक राजनीतिक पार्टी और राजनीतिक नेता ही आरोप कर रहे हैं कि डिक्टेटरशिप आ रही है। अब मैं लोगों को डिसाइड करने को कह रहा हूं कि बीबीसी की जो फिल्म है 2004 की बात है, 2 बार उसके बाद मोदी जी को प्राइम मिनिस्टर लोगों ने बना दिया। मतलब उस इंसिडेंट का लोगों पे कोई असर नहीं हुआ। ये परिस्थिति होने के बावजूद भी आज 2022 में बीबीसी कुछ दिखा रही है तो हम उसको टॉलरेट नहीं कर रहे, हम उसको सहने के लिए तैयार नहीं है। मैं आप लोगों से ये पूछ रहा हूं कि ये जो मानसिकता है कि हम किसी को सहन करने के लिए तैयार नहीं है, क्या ये निर्देश करती या नहीं करती है कि हम लोग डिक्टेटर की ओर बढ़ रहे हैं और एक नया डिक्टेटर इस देश में पैदा हो रहा है? इसका फैसला आम लोगों ने लेना चाहिए और आम लोगों ने अपनी राय बनाना चाहिए। ये अब हम लोगों से कह रहे हैं। मैं उम्मीद करता हूं कि आम जनता जो है इस पर सोचेगी और अपने विचार रखेगी। उद्धव साहब, आपसे सवाल यह है कि अभी आपने कहा कि राष्ट्र प्रथम, ये आपका एक नारा है या ये एजेंडा है। हमेशा बीजेपी भी कहते आ रही है कि राष्ट्र प्रथम, तो आपका एजेंडा उनके एजेंडा से अलग कैसे है? जैसे हमारा हिंदुत्व उनके हिंदुत्व से अलग है वैसे ही है। जी नवीन कृती आहे ती महाराष्ट्रातल्या तळागाळात पोहोचवण्यासाठी आपण काही महाराष्ट्रातले धोरणे करणार आहात का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की गेल्या महिन्याभरापासून तैलचित्राचा जो विषय आहे, तैलचित्र विधिमंडळात लावण्यात येणार, तर आपल्याला निमंत्रण आहे, आपण पाहिलं नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी बाहेर ऐकायला येतात, त्यावर आपलं काय मत आहे? एक पहिला मुद्दा असा आहे की मी स्पष्ट करू इच्छितो, आत्ता जे प्रकाशजींनी सांगितलं की नया रास्ता आणि त्याच्याबरोबर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, असे सगळे एकत्र आहेत आणि प्रकाशजी नया रास्ता म्हणतात, त्याच्याबरोबर नया रास्ता आणि नया रिश्ता, या महत्वाच्या गोष्टी, एक रिश्ते की नई शुरुआत हम करने जा रहे हैं। आणि ज्या काही भूतकाळात चुका झाल्या असतील त्या आता गाडून टाकून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे, कारण नाही तर खरंच आज देशासमोर नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे। आणि ती जी काही पोकळी तयार झालेली आहे ही पोकळी देशासाठी घातक आहे। आणि असंच जर काय या दिशेने राजकारण चालत आलं तर फार पूर्वी जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की देशात अराजक येईल, तर देशाची अराजकाकडे ही वाटचाल तर सुरू नाही झाली, हा एक प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याप्रमाणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, माझा काही त्यावेळेला संबंध नव्हता राजकीय, जेव्हा आम्ही 25-30 हिंदुत्व भाजप एकले म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करत होतो, सगळं करत होतो, याचा अर्थ असा नाही की जन्मोजन्मी हाच जाऊ द्याचा, तर पण त्यांनी मात्र काही करायचं, त्यांनी पीडीपी बरोबर बसायचं, त्यांनी यांच्या बरोबर जायचं, त्यांनी त्यांच्या बरोबर जायचं। भारतीय जनता पक्षाने पीडीपी बरोबर समझोता केला होता, हिंदुत्व सोडलं का त्यांनी? संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमार बरोबर त्यांनी आता त्यावेळेचा चाललेला लालू आणि त्यांचा संसार मोडून घुसले होते, हे दुसऱ्याचा संसार मोडून त्याच्याबरोबर साठवलट करणं हे हिंदुत्व आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी आता खूप झाल्या, ते जे म्हणतील तेच खरं, हा एक जो भ्रम ते निर्माण करतात तो मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। आणि साहजिकच आहे, ज्या वेळेला एकत्र येऊन वाटचाल कशाला म्हणतात, ती वाट चालली पाहिजे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रभर जिथे जिथे जाण्याची गरज असेल तिकडे मी जाणार।
तैलचित्राबद्दल बोलणं कठीण आहे. याचं कारण शेवटी मला असं वाटतं आज संजय राऊत यांनी सामनाचा अग्रलेख चांगला लिहिलेला आहे. त्याच्यात त्यांनी मंबाजी वगैरे असं ते आता सगळं तुम्हाला माहिती आहे की जी काही घिसाडघाई चाललेली आहे त्याच्यावरती आता थोडंसं मी संध्याकाळी बोललं नाही तर आता सगळं बोलतो संध्याकाळी तुम्ही येणार नाही. संध्याकाळी मी जाणार आहे, नक्की जाणार आहे. 5 वाजता रिगलच्या पुतळ्याच्या इकडे मी नक्की जाणार आहे आणि त्याच्यानंतर 6 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये नक्की जाणार आहे. सर, नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, तर त्यांच्याबद्दलचं काय स्पष्टीकरण? युतीचं जे आहे ती चर्चा आज जाहीर झाली अशी असणारी परिस्थिती आहे. इलेक्शन जे आहे ते अगोदर सुरुवात झालेलं आहे. जेव्हा पॉलिटिकल पार्टीजनी आपापल्या असणाऱ्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या इलेक्शनमध्ये आणि आजच्या याच्यामध्ये फरक असं त्या ठिकाणी मानतोय. ते इलेक्शन तसेच चालत राहतील. रिझल्ट जे येतील ते लोकांसमोर 30 तारखेला त्या ठिकाणी दिसतील. पण याच्या पुढची जी वाटचाल मी जसं म्हणालो एक नया रास्ता म्हणून जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. उद्धवजी एक प्रश्न आहे की अलीकडे पंतप्रधान मुंबईत आले होते आणि हजारो कोटी प्रकल्पांची भूमिपूजन झाली. मुंबई महापालिकेच्या प्रचाराला भाजपनं आणि शिंदे गटानं सुरुवात केली आहे. असं असताना मला असं वाटतं की भ्रष्टाचार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. मला असं वाटतं की या काही मुद्द्यावरती मी आज संध्याकाळी बोलणार आहे. म्हणून आता एक राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं जे पाऊल आम्ही दोघं टाकतोय ते म्हणजे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं. त्याच्यासाठी देशाचा विचार करणं. विभागाच्या वतीनं स्वागत आहे. हा घ्या कोणी बरं येत नाही विभागाच्या वतीने आम्ही स्वागत बोललेलं आहे. स्वागत होईल. या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंनी या पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली आणि या युतीच्या घोषणेच्या पत्रकार परिषदेला प्रसिद्धी दिली. त्याबद्दल सर्व माध्यम प्रतिनिधींचे मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने आभार मानतो. तसेच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळींचे सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद. खाली जाण्याचा रस्ता क्लिअर करायचा. या भागातला रस्ता सर्वांनी क्लिअर करतात. सर्वांनी सहकार्य करा. हा रस्ता सर्वांनी क्लिअर करा. पोलीस बांधवांना विनंती आहे. सर्व कार्यकर्त्यांनी बाजूला घ्या. कुमार भाऊ नगरसेविका उर्मिला उल्हासकर वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात आले. धन्यवाद. सर्वांचे पुन्हा एकदा आभार.